मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती. महायुतीत फोडाफोडीचे वाद आता संपलेत. यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय. महायुतीला गालबोट नको अशी प्रदेशाध्यक्षांना सूचना देईन असं फडणवीस म्हणालेत. शिंदेंचं भाष्य. दिल्लीमध्ये स्थानिक विषयांवर चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभावही नाही. भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली. पंकजा मुंडेंचा पीए आणि गौरीचा पती अनंत गर्जेवर पालवे कुटुंबियांचा आरोप. तर पंकजा मुंडेंकडून गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट. तर मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी होणार. पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन. नातवासोबत फेरफटका मारताना इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात. निर्मला गावितांवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. आक्षेपार्ह फोटो असलेलं टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराजची आरएसएसवर टीका. तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर त्यावर कारवाई होणार, बावनकुळेंचा इशारा. मी शब्दाचा पक्का, बारामतीत काम करून दाखवलं. काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात, मात्र त्यांचीच शहरं भकास आणि घाण असतात. अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवार हे जबाबदार नेते, बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला. राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांनीही डिवचलं. तिजोरीची चावी कुणाकडेच नसते, सर्व पैसे जनतेचे. रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला. फुलंब्रीतील उमेदवारी अर्ज मागे घेत आनंद ढोके यांचा भाजपात प्रवेश. वरिष्ठांच्या आदेशानंतर सुद्धा फोडाफोडीचं सत्र सुरूच. काही राजकारणी जातीपातीचं राजकारण करतात, त्यांना मतदानात उत्तर द्या. तरुणांनी सतर्क रहा, गर्दीचा भाग होऊ नका. नाना पाटेकरांचं आवाहन. मुंबईत 11 लाख दुबार मतदार, बीएमसीकडून आकडेवारी जारी. वरळीत सर्वाधिक 6,800हून अधिक दुबार मतदार असल्याचंही समोर. संजय राऊत हे पुन्हा तलवार घेऊन मैदानात दिसतील. राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर त्यांच्या फायद्यासाठी ते तलवार घेऊन येणार का, म्हस्केंचा टोला. मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता. कारण आयआयटी नावातील बॉम्बेचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंहांचं वक्तव्य. राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल. तर हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक. प्रत्येक पिढ्यांचे गाव आज भरले गेलेत. ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. सोन्याच्या दरात 2,000 तर चांदीच्या दरात 4,500 रुपयांची वाढ. सोनं जीएसटीसह 1,28,750 रुपये, तर चांदी 1,64,228 रुपयांवर.